everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे, रेडी झालो आहे. पण जसं माहिती आहे गणपतीसाठी थोडेच दिवस राहिले आहेत. सो मध्ये मध्ये थोडीफार शॉपिंग करणार आहोत. जसं पॉसिबल असेल तसं आम्ही शॉपिंग करणार आहोत. सो येस, आज दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. नाही, काळजी घे. चावी घेतली तर आहे. आफ्टरनून नायसा सुद्धा स्कूलमधून आली आहे. मगाशी सनी जसं की तुम्ही पाहिलं क्लिनिकला गेला आहे. सो आज मी बनवलं आहे तूर डाळीची आमटी आणि बटाटे टोमॅटोची भाजी. काय बनवायचं आता रोज असा हा प्रश्न पडायला लागला आहे. एनिवेज नायसा सुद्धा आली स्कूलमधनं. तिचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आईचं सुद्धा जेवण झालं आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत मार्केटमध्ये. बिकॉज आम्हाला कर्टन्स बघायचे आहेत, न्यू कर्टन्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर अजून काही 1-2 गोष्टी आहेत. मला अजून साडी द्यायची आहे, ब्लाऊज द्यायचं आहे, स्टिच करायला, साडीला फॉल लावायला द्यायचं आहे. सो अजून खूप सारी कामं पेंडिंग आहेत. अजूनपर्यंत मी विचारच करते की मला कोणत्या डेला कोणती साडी नेसायची आहे. सो खूप एक्सायटेड आहे फेस्टिवलसाठी, गणपती बाप्पाच्या फेस्टिवलसाठी. त्याचबरोबर डेकोरेशनचं जसं की मी आधी सांगितलं आधीच्या ब्लॉगमध्ये की आम्ही जास्त काही नवीन गोष्टी नाही आणणार आहोत, कारण ऑलरेडी आम्ही मागच्याच वर्षी खूप काही घेतलेलं आहे. पण स्टील ह्या वेळेस काय डेकोरेशन करायचं आहे त्याचासुद्धा बॅक ऑफ माइंड विचार करतो आम्ही. सो आता मला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे. तो व्हिडिओ मी एडिट करते जोपर्यंत सनीचा कॉल नाही आहे तोपर्यंत. आणि नायसा मॅडम, तिला जे शूज आम्ही काल घेतले, सँडल्स जे घेतले, ती त्यात एवढी खुश आहे ना. म्हणजे तिला फर्स्ट टाइम मी ते हील, एक छोटंसं हील असतं ना तसं मला घेतलं आहे आणि तिला एवढी मजा येते. दाखवते मी तुम्हाला. जस्ट इग्नोर अवर पसारा, कारण आमच्या रूममध्ये खूप पसारा आहे. घालूनच सगळीकडे फिरते. हे एकदा बाहेर गेले की घरात नाही आणायचं, कळलं? आणि बाप्पाच्या रूम मध्ये घालून नाही जायचं. नवीन असले की जुने काही बाप्पाच्या रूम मध्ये नाही घालून जायचं. सो सगळं काही कामं शूज घालूनच चालेल आमच्या. सो इथे मी माझ्या साड्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत आणि खूप गोष्टी आहेत. खूप काही क्लीन करायचं आहे रूममध्ये. हे जो टी व्ही आहे तो असाच चालू असतो रेडिओ सारखा. हो का, तो रेडिओ सारखा चालू असतो. हे सगळं आता अजून क्लीन करायचंय. अरे वा, कोण आलं? सो फायनली मी क्लिनिकवरून निघून आलो आहे. ह्यांना पिक केलं आणि आता आम्ही चाललो आहोत शॉपिंगला. म्हणजेच बेडरूम आणि हॉलमधले थोडेफार कर्टन्स, बेडशीट्स. नाही तिथे एक्चुअली हमारा हॉल पूरा वाइट येलो और गोल्डन है ऐसा. कितना टाइम लगता है फिर भी मिलने के लिए? हमें बिफोर गणपति चाहिए. हे बघ याच्यात असं काय म्हणजे हा याच्यात बघायचं डार्क शेड बघते काय. दिस इज ऑल्सो नाईस. हे बघा ना, दिस गोल्डन आणि अभी ये मैंने सेंटीमीटर में लिया था. अभी कितना मीटर लगेगा?
व्हाईट मध्ये हा थोडासा ऑफ व्हाईट आणि गोल्डन आहे ना. तर तुम्ही थोडंसं जास्त चुझी नका होऊ. सगळे छान आहे, फक्त आपल्याला फटाफट सिलेक्ट करायला लागेल. हे होतं का? कसं करायचं आपल्याला ते रॉडवर करायचं ना, असं साधं वालं ना. तुमच्या तसं वालं डिझाईन मध्ये डिझाईन बघायला गेला बेटर. हो हो जाऊ का. नाही 2 घे ना प्रॉपर. ती अंगावरची आहे ती नाही, त्याची बेडची पण आहे. पण ते लाईट कलर आला ना, डार्क मध्ये वाटलं. बेडशीट्स काय पसंत नाही पडत आहे. हा घेतली. महेश दादा आलाय. झालं. श्रावण कसं संपला कळलं नाही. हा एवढं पटकन महिना गेला बघ ना. हा 4था आता ना, शनिवारी. आणि कसली मच्छीची नाही, कसली आठवण पण नाही झाली ना. एकदम असं छान वाटलं. आणि मग श्रावण जातो लवकर ग, असं कळत पण नाही. सण असतात ना. हे दिले शिकव वाजवायला, काय सगळं घरातच होईल. तुझे वाजव. नायसा इथे आली आहे मदत करायला. आम्ही बनवतो इडली. सो सांबार झालेला आहे आणि चटणी सुद्धा झाली आहे, इडली सुद्धा झाली आहे. आणि खास वंश दादासाठी काय बनताय? वंश दादा लपला. वंश दादासाठी इथे बनतंय खास करून हे म्हणजे पनीर टिक्का, आणि ते बनवणार आहे. क्लिनिक आतू आली आहे आणि चल आज इडली आणि पनीर. येस. सो काही दिवसांपूर्वी मी एअर फ्रायरचं टाकलेलं. खूप लोकांनी विचारलेलं की एअर फ्रायरमध्ये आपण काय काय बनवू शकतो. तर तुम्ही खूप सारे वेगवेगळे कबाब्स बनवू शकता. जसं की आता आम्ही इथे पनीर टिक्का मसाला असं बनवतोय. सो हे रेसिपी म्हणजे दही घ्या, त्यात तुम्हाला जे मसाले हवे असतील ना ते मसाले टाका. असंच केलेलं आहे. आणि मग नंतर पनीर, कॅप्सिकम आणि टमॅटो अनियन मध्ये ते मिक्स केलेलं आहे. आलं लसूण पेस्ट ते मस्ट आहे. आणि पाणी सुटलं मग. सो हे सगळं लावून आम्ही ते स्कीवर्सला लावलेलं आहे. आणि आता असं आतमध्ये जाणार आहे. सो माझा जो एअर फ्रायर आहे तो डुएल आहे. सो मी एक व्हेजला ठेवलं, एक नॉनव्हेजला ठेवलं. हे मी खूपदा तुम्हाला सांगितलं. आणि इथे ना त्यांनी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, लाईक फ्राईज, मग पिझ्झा, मग कबाब, जे बनवायचं असेल ते अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. सो रेसिपीज मी आय नो खूप लोकांना शिकायचं आहे, कारण एअर फ्रायर आपण म्हणतो ही मशीन आहे. इवन हे जे माझं स्टँड मिक्सर आहे ह्यात सुद्धा मी ते पीठ मळते ना, मी हळूहळू ते शिकते की ते कोणत्या फोर्सनी आपल्याला तो पीठ मळायला पाहिजे. प्रत्येक ह्याला ना थोडासा टाइम आहे. एकदम फास्ट करून तो पीठ नाही मळला जात, त्याला पण एक स्पीड आहे. स्पीड मेंटेन करायला लागते, एकदा स्लो एकदा फास्ट, आणि मग त्याप्रमाणे ते पीठ मळलं जातं. तसंच ह्याचं सुद्धा आहे, आपल्याला इथे चेक करत राहायला लागतं. तिथे त्यांनी सांगितलं 15 मिनिट्स ते कुक होणार आहे, तर तसं नाही आहे. यू हॅव टू लाईक चेक करत राहायला लागतं. आणि इथे त्यांनी असं मस्त आपल्याला दिलेलं सुद्धा आहे. आतमध्ये मस्त अशी लाईट पेटते, जेणेकरून आपल्याला समजतं की ते किती कुक झालेलं आहे. किंवा मग तुम्ही हे फक्त स्टॉप करून काढून सुद्धा चेक करू शकता. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. खूप लोकांना माझ्याकडे जेवढे अगारोचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर एक छोटंसं
शॉर्ट किंवा रील हवे सो तो सुद्धा मी बनवण्याचा नक्कीच ट्राय करेल. सो चला मग आता हे आम्ही यम्मी यम्मी बनवणार आहोत. तिची तयारी चालू आहे साईड बाय साईड. मस्त असा स्टँड घेतलाय बॅकड्रॉपसाठी, बनवून घेतलाय. हो म्हणजे गेल्या वेळेसचा आमचा तो मोदक होता ना आणि आम्ही ऍक्च्युली तोच ठेवणार होतो, बट देन ते एकदम स्क्रॅप पासून बनवलं गेलंय. मस्त आहे बाबा, किती छान दिसते. स्टिक्स का नाही आणले बाबा? आम्हाला लॉलीपॉप खायचे होते. बाई तू रात्री स्टिक देणार तेव्हा मी तिथे बनवत बसू, म्हणजे आपल्या मुलाला काय बनवायचं. तिला साऊथ इंडियन फूड नाही आवडत, सो मला तिला तर नवीन इंट्रोड्यूस करायचं. मी छोटेसे ते उत्तप्पा मिनी उत्तप्पा बनवून त्याला स्टिक लावून ते देणार आहे. ते तिला अट्रॅक्टिव्ह वाटलं ती खाई म्हणून ते हवं. पनीरला ती स्टिक ती नाही चालणार. नाही ती बसणार नाही, ती खूप अशी स्कीवर एकदम हे. मग 2 टाकणार त्याच्यात. नाही ना आम्ही बघितलं नाही ना, पिठावर नाही अडकणार. सो एकदम हॉटेल स्टाईल झालेलं आहे. सो मस्त आमचं जेवण झालंय. पनीर टिक्का खूपच छान झालेलं. नायसा मॅडम मला आता इथे हेल्प करतायत पुसायला. सो उद्या सनीची ड्युटी आहे. सो सकाळी मला जी भांडी लागणार आहेत ती मी थोडा वॉश करून घेतले, कारण ती आज थोडीफार यूज झालेली आहेत. ओके. आणि मुद्दामून इडल्या जरा जास्त केल्या मी, कारण मग उद्या मस्त त्याचा नाश्ता होईल. आणि शिळ्या इडल्यांचा जो नाश्ता तुम्ही बनवलेला आहे इडली फ्राय वगैरे, सो ते खूप यम्मी लागतं. सो उद्या सनी जाईल 24 आवर्स ड्युटीला. सो उद्या लवकर उठायचं आहे. आता वाजले आहेत 11:15. सो इकडचं सगळं फटाफट वाइंड अप करते. झोपता झोपता 1 वगैरे वाजतातच आरामात. आणि येस, गणपतीची तयारी मस्त आमची चालू झालेली आहे. बऱ्यापैकी तयारी म्हणजे मेन आम्हाला जी गोष्ट जो पडदा वगैरे करायचा आहे. सो जेव्हा हे घर झालेलं तेव्हा आईंनी हे पडदे घेतलेले, लाईक आता ऑलमोस्ट 9 इयर्स होतील. आणि आता ते बऱ्यापैकी लाईक बघा आता असं ते खराब होत चालले. आणि म्हणून मग आम्ही आज नवीन कर्टन्स बुक करून आलो आहोत. पण येस, ह्या कर्टन्सला आम्ही काय म्हणतात टाकून नाही देणार आहोत. हे वालं जे सेक्शन आहे ते आईंच्या रूममध्ये जाणार आहे, हे वालं सेक्शन. आणि हे जे तुम्ही व्हाईटवालं सेक्शन बघतायत ते देवाची रूम जी आहे, आमची गेस्ट रूम आहे, तिथे आम्ही ह्याला हाफ करणार आहोत. सो बरोबर त्या विंडोला हे लागेल, म्हणजे हे रियूज होईल प्रॉपरली याला वॉश वगैरे करून. आणि स्टँड तर तुम्ही पाहिलंच. जी आमची तयारी चालू आहे तशी सगळ्यांचीच तयारी चालू झाली असेल आणि उत्साहाने सगळ्यांनी चालू केली असेल. सो आज काही जास्त शूट नाही करू शकली. उद्यासुद्धा काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत की अशा अशा व्हायला पाहिजेत. लेट्स सी कसं होणार आहे. मेन तर सर्वात आधी मला माझं जे कबर्ड वॉर्डरोब आहे ते क्लीन करायचं आहे. आणि जे कपडे आता गणपतीच्या वेळेस यूज करणार आहेत ते सगळे पुढे ठेवायचे आहेत, म्हणजे मग त्या टाईमला गडबड नको. नायसाचं सुद्धा मी तसंच काढून ठेवणार आहे. आणि प्लस खूप लोकांना हा विचार पडतो की जेव्हा जेव्हा मी सनीचं टिफिन बनवते त्या टाईमला माझं प्लॅनिंग काय असतं. खूप लोकांचं असं म्हणणं होतं की प्लीज आम्हाला तुझं ते विकली प्लॅन वगैरे सांग. काही विकली प्लॅन वगैरे नसतो. खूप कमीदा असं झालं की मी आदल्या दिवशी प्लॅन करते, नाहीतर सकाळी उठल्यानंतर जी भाजी अवेलेबल असेल, जे काही अवेलेबल असेल त्या गोष्टींपासून बनवते. जसं की परवा दिवशी आता ते झालं. तुम्ही आता एक रिसेंट माझा शॉर्ट पाहिला असेल
ज्यात मी कबाब बनवलेले. सो काही घरी भाज्या अवेलेबलच नव्हत्या, मग काय करणार म्हणून बेसनचे कबाब मी बनवले. जसं आपण युजली पनीरचे कबाब वगैरे बनवतो तसंच बेसनचे कबाब बनवले, ग्रेव्ही वगैरे बनवले आणि मग ते कबाब त्यात मी टाकले. आणि दुसरं होती ती म्हणजे ती एक राजस्थानी क्युझिन आहे ज्याला दही प्याजा म्हणतात. खूप अप्रतिम लागते ती. म्हणजे खूप कमी इंग्रेडियंट्सपासून ते बनवलं जातं. दही, कांदा आणि काही मसाले. तुम्ही त्या कदाचित शॉर्टमध्ये पाहिलंच असेल. सो हे एकदम असं कधी कधी आपल्याकडे जेव्हा काही भाज्या नसतात ना, म्हणजे बेसिक तर असतात आपल्याकडे कांदा, बटाटा, टोमॅटो, पण मग ह्यापासून पण आपण काय अजून इनोव्हेटिव्ह करू शकतो किंवा काय वेगळी भाजी बनवू शकतो, हेच मी सकाळी हे माझा विचार चालू असतात. आता उद्याचं प्लॅन मी केले, कारण उद्या मला करायचं आहे पनीर आणि पनीर तर ऑफकोर्स नव्हतं म्हणून मग मी पनीर मागवलं. सो उद्या आहे पनीर आणि अजून एक भाजी आहे. सो चला मग एनिवेज मी हा ब्लॉग इथेच एंड करते आहे. अजून किचनचं मला आवरायचं आहे. सो सनी गेले स्वीटी ताईला सोडायला. नाहीच बघा, जशी इथे तयारी चालू आहे तशीच वहिनींकडे सुद्धा तयारी चालू आहे. त्यांच्याकडे गावी असतं गणपती, सो त्यांचंसुद्धा सगळं ते डेकोरेशनचं वगैरे चालू आहे. सो खूप छान वाटतं आहे, सगळीकडे उत्साह आहे. अँड सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.